नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. काल आपण दिल्लीची हवा कशा पद्धतीने बिघडली आहे याच्याबाबत आपण बघितलं. आता मुंबईतली हवा जी आहे ती बिघडलेली आहे. कुलाबा, माझगाव, वांद्रे, कुर्ला, संकुल इथे अतिशय वाईट श्रेणीत जी आहे ती हवा गेलेली आहे. थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा हा घसरलेला आहे आणि हवेचे घातक सूक्ष्म कणाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. त्याच्यामध्ये PM2.5 आणि PM10 याचा समावेश आहे. मालाड येथील हवेची गुणवत्ता अतिशय वाईटच्या श्रेणीत गेली आहे आणि मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पावसाळी वातावरण आहे आणि हवेचा वेग त्याच्यामुळे मंदावला आहे. आणि हे PM2.5 चे जे घातक सूक्ष्म कण आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि PM10चं देखील एक प्रकारे सूक्ष्म कणाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि मालाड येथे प्रमाणे 321 ते 147 एवढं प्रमाण तिथे गेलं होतं. आणि 4 दिवसात सांगण्यात येते की अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 2 ते 4 दिवसात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे दिवसेंदिवस बघू शकतो की क्लायमेट चेंज म्हणजे आपण बघू शकतो की हवेची गुणवत्ता जी आहे ती कशा पद्धतीने ही पोल्युशन जे आहे कशा पद्धतीने वाढत आहे शहराच्या भागात, मेट्रोपॉलिटन सिटीच्या भागात, आणि त्याच्यामुळेच क्लायमेट चेंजचा जो प्रकार आहे तो घडत आहे. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की MPSCतील अपूर्य सदस्य संख्येचा उमेदवाराच्या मुलाखतीत फटका बसलेला आहे. की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील उमेदवाराच्या मुलाखतीत प्रक्रियेला फटका बसत आहे. सध्या आयोगात प्रभारी अध्यक्षासह फक्त 3च सदस्य असून शासनाने आयोगातील अतिरिक्त उर्वरित रिक्त पदावर सदस्याची तातडीने नियुक्ती न केल्यास 23,000 मुलाखतींना विलंब होण्याचं असल्याचं चित्र दिसतंय. स्पर्धा प्रक्रिया रखडल्या प्रकरणी निराश झालेल्या स्वप्नील लोणकर आणि पुण्यातील तरुणांनी काही महिन्यापूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवाराकडून तीव्र प्रक्रिया उमटल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने आयोगातील सदस्याची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी आयोगात केवळ दयानंद मेश्राम एकमेव सदस्य कार्यरत होते. पवार यांच्या घोषणानंतर 3 सदस्याची नेमणूक झाली. मात्र मेश्राम यांचा कार्यकाल संपल्याने आता पुन्हा आयोगात 3च सदस्य बाकी आहेत. सध्या आयोगाकडून 2019च्या जाहिरातीतील पोलीस उपनिरीक्षक आणि स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठी 4,900 उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्याशिवाय राज्यसेवा 2020 आणि विविध परिषदातील पदासाठी 18,000 मुलाखती येत्या काळात घेण्यात येणार आहेत. परंतु जी सदस्य संख्या आहे मेन डिव्हिजनवर जे लोक आहेत त्यांची फक्त सदस्य संख्या 3च आहे. त्यामुळे या सदस्य संख्येत वाढ झालेली पाहिजे. सदस्य संख्या वाढवण्याचा आयोगाचा विचार. आयोगात 6 सदस्य असल्यामुळे मुलाखतीचा टप्पा पूर्ण होण्यास विलंब लागतोय. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होण्याच्या दृष्टीने आयोगाकडून सदस्य संख्या वाढवून 11 सदस्याचा आयोग करण्याची शिफारस करण्याबाबतची कारवाई MPSC कडून आता सुरू आपल्याला दिसते. आता BSFचे जे कार्यक्षेत्र आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याचं कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी एक अमेंडमेंट केंद्र सरकारने आणलेली होती की त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे कार्यक्षेत्र वाढवून त्यांना एक्स्ट्रा पॉवर देण्यात यावा. परंतु त्याच्यासाठी वाढवण्याच्या निर्णयाविरुद्ध पश्चिम बंगालच्या विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावास भाजप आमदाराने विरोध केलाय आणि 112 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर 63नी ठरावाच्या विरोधात मतदान केलंय. की बंगालचा जो ठराव आहे की BSFच्या कार्यक्षेत्राच्या वाढी विरुद्ध आहे की आम्ही BSFला आमच्या राज्यामध्ये जे पोलिसांचं क्षेत्र आहे जे स्टेट लिस्टमध्ये पोलीस सब्जेक्ट येतो त्यामुळे एक प्रकारे स्टेटच्या पॉवर कमी होऊन केंद्राच्या पॉवरमध्ये वाढ BSFचे जे कार्यक्षेत्र वाढवलं तर येईल अशी भीती जी आहे ती सगळ्या स्टेटला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा विरोध बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या वाढलेल्या पॉवर्सला होत आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल एक आलेला आहे की चकमक आणि झाली विकास कधी. आता हे याच्यामध्ये सांगितलं आहे की 26 नक्षलवाद्याला ठार मारण्याच्या पथकाचं कौतुक केलं जात आहे. परंतु अशा चकमकी यापूर्वीही घडल्या आहेत. म्हणूनच फल निष्पत्ती काय प्रश्न रास्त आहे. म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये नक्षलीचे आव्हान कमी होण्यामागचं विकासभिमुख निर्णय देखील आहेत. आणि त्याच्यापासून महाराष्ट्र कधी शिकणार की नक्षलाविरोधची जी लढाई झालेली होती त्या लढाईत बऱ्यापैकी जे यश आहे त्याच्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र विकासाची जी प्रक्रिया राबवताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर भर दिला की प्रत्येक घरात रोजगार, शिक्षणाची संधी कशी उपलब्ध करून घेता येईल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले. तिथली सरकारने मोठ्या प्रकल्पाच्या नादी लागले नाही तर आंध्र आणि तेलंगणा यांच्या यशाकडे दुर्लक्ष केल्याची किंमत इतर राज्यांना वारंवार मोजावी लागते. अलीकडच्या काही वर्षात चळवळीचे आणि काही वर्षात क्षीण झालेली आहे तशी शाहीर कबुली अनेकदा दिली आहे. मोरके वृद्धत्वाकडे झुकले आहेत. चळवळीत दाखल होणाऱ्या तरुणांचं प्रमाण घटलेलं आहे आणि बळीचा जोख लेखा बघितला तर त्यात ही नक्षलीचे नुकसान जास्त झालेलं आहे.
त्यामुळं त्यांचा जर ज्या पद्धतीने विकासाला पाठिंबा दिला, एक प्रकारे एम्प्लॉयमेंट जनरेशन हा मेन विकास आहे आणि त्यांना रोजगार जर प्रोव्हाइड केला, जे गरीब लोक आहेत नक्षल क्षेत्रातले, तर ऑब्व्हियसली नक्षलवाद वाढण्यास एक प्रकारे कर जे आहे भेटू शकतो. याच्यामध्ये आपण बघू शकतो की एवढे नक्षली मारले वगैरे, हा नक्षलवादचं मेन रिझन जे आहे ते लँड रिफॉर्म मुवमेंट, आपली जी जमीन सुधारणा कायदा आहे त्याच्यापासून जो लँड रिफॉर्म मुवमेंट जी आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पण भूदान मुवमेंट, विनोबा भावेद्वारे वगैरे अशा विविध मुवमेंट घेण्यात आल्या, पण लँड रिफॉर्म मुवमेंट जी आहे ती भारतामध्ये सक्सेसफुल झालेली नाहीये. तरी पण जे पण एक्स्ट्रा लँड होतं ते तुमचं दान करा, ज्यांनी जे लँडलेस फार्मर आहेत त्यांना दान करा, असं भूदान मुवमेंटमध्ये थोड्या बहुत प्रमाणात यश भेटलं होतं. परंतु भारताच्या लेवलला विचार केला तर खूप जागी करप्शन होऊन जागा ज्या आहेत जमीनदारी क्षेत्राला जास्तीत जास्त भेटल्या. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जमीनदारी जी पद्धत होती ही ब्रिटिशांपासून लागू होती आणि ब्रिटिशांचे जे लँड रिफॉर्म त्यावेळेस त्यांनी केलेले होते त्याचेच परिणाम म्हणजे नक्षलवाद आपल्या भारत देशामध्ये आहे. आणि जे लँडलेस फार्मर आहेत त्यांनी जमीनदारी विरुद्ध पहिल्यांदा हा नक्षलवाद केला. हळूहळू सरकारच्या पॉलिसी विरुद्ध, म्हणजे सरकारच्या ज्या धोरण आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी जो आहे तो नक्षलवाद करण्यास चालू केली, की सरकारी ऑफिसर असू किंवा जमीनदार असू त्यांना हळूहळू ठार मारून की जे माओचं ऑपरेशन आहे ते भारतात आणलं गेलं. आणि एक प्रकारे सरकारची उदासीनता की सरकारने त्यांच्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर दुर्लक्षित केलंय, या मुद्द्याचा एक प्रकारे द्वेष म्हणून एक हिंसाचाराचा मुद्दा जो आहे नागरिकांनी दहशतमुक्त म्हणजे दहशतवाद हा जो आहे की नक्षलवादामध्ये बदलला. ओके. आणि नक्षलग्रस्त भागात जरी बघितलं आपण की तिथले अजून चित्र जे आहे ते फारसे बदलले नाहीये, की त्यांना वीज, पाणी, रस्ते, आरोग्य या मूलभूत सोयीच्या गावाचे या सोयीपासून ते वंचित आहेत. अजूनही खाटेवर टाकून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतंय. शेतीमध्ये सुधारणा झालेल्या नाहीयेत. अशिक्षित आणि गरिबीचे प्रमाण जास्त आहे. रोजगाराच्या संधी नाहीयेत. एकूण या भागातील आदिवासीच्या जीवनमानात फारसा फरक पडलेला नाहीये. सामाजिक आणि आर्थिक पातळीवरचे साचलेपण दूर होत नाहीये. तोवर नुसते बळी जाऊन काय उपयोग. ही बाब जी आहे ती 5 दशकानंतरही सरकारच्या लक्षात येऊ नये, याला काय म्हणावे. याच काळात सरकारकडून आम्ही म्हणू तसा विकास अशी पद्धत रूढ झाली, ती जशाच तशी या भागातील जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न विकासाच्या नावावर केला जातो. म्हणजे जंगल विषयक कायदे पण अजून एवढे स्ट्रॉंग झालेले नाहीयेत. जंगल विषयक प्रश्नांना वजन मिळत नाही, किमान या भागासाठी तरी विकासाचे लादण्याचे धोरण फायद्याचे नाहीये. अशा अनेक प्रश्नामुळे हा नक्षलवाद दिवसेंदिवस इथे फोफत आहे. तसेच नेतृत्वाच्या अभावामध्ये सामाजिक आणि आर्थिक अपयश धुवून काढण्यासाठी नुसती विकास प्रक्रिया राबवून चालत नाही, तर देखरेख करणारे, प्रसंगी यंत्रणाशी 2 हात करणारे खंबीर राजकीय नेतृत्व लागतं. आणि नक्षलीचे प्रभाव क्षेत्र आदिवासीच्या पट्ट्यात महेंद्र कर्मा यासारखा अपवाद वगळता दुसरं नेतृत्व लाभू शकलं नाहीये. जे नेतृत्व पाहिजे, विकासाच्या मुद्द्यांना एक धरून नेतृत्व पाहिजे, ज्याच्याकडून सामाजिक आणि आर्थिक विकास जर ह्या क्षेत्राचा झाला तर निश्चितपणे नक्षलवाद जो आहे तो आपल्याला घालवण्यास मदत होईल. नेक्स्ट इम्पॉर्टंट लोकसत्ता विचार आहे तो आहे ग्लासगो परिषदेचा लेखाजोखा. हे जे आर्टिकल आहे ते पर्यावरण विज्ञान प्रियदर्शनी कर्वे यांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये विकसित देशांनी त्यांच्या कोटो करारामधील जबाबदारी पार पाडली नाही आणि निधी उपलब्ध करून देण्याचे पॅरिस करारातली देखील आश्वासन पाळले नाही. बाधितांना नुकसान भरपाई देण्याच्या ग्लासगो परिषदेतील पुढे आलेला मुद्दा त्यांनी पूर्ण करावा, यासाठी जनमताचा रेटा वाढवण्याची गरज आहे, असं प्रियदर्शनी कर्वे यांनी मांडले. की तापमान वाढीचा संकटाचा जागतिक पातळीवर सामना करण्यासाठी भरलेल्या वार्षिक बैठकीचे हे 16वे पर्व जे आहे ते ग्लासगो स्कॉटलंड इथे पार पडलं. 1995 साली चर्चांना सुरुवात झाली तेव्हा खनिज इंधनाच्या वापरावरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते होते, हरित ग्रह परिणाम अधिक तीव्र होतो आणि पृथ्वीच्या हवामान प्रणालीत अपरिवर्तनीय बदल होत आहेत इतकी जाण झालेली होती. पण खनिज इंधनाचा सर्वाधिक वापर करणारे विकसित देशांनाच यासाठी पुढाकार घ्यावा लागेल हे स्पष्ट होतं. त्यातून 1997 सालचा कोटो करार आला आणि औद्योगिक दृष्ट्या आघाडीवर असलेल्या 37 देशांनी 2012 पर्यंत हरितगृह वायूचे उत्सर्जन हे 1990 साली पर्यंतचे करणे 5% खाली आणावे असं ठरवलं. पण विविध कारणांनी हे साध्य झालं नाही. परिणामतः 21व्या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं सरासरीचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व तापमानाच्या तुलनेत 4 डिग्री सेल्सिअसने वाढलेलं असेल अशी चिन्ह दिसू लागली. आणि एवढी तापमान वाढ आणि आधुनिक मानवी संस्कृतीचा विनाश यावर वैज्ञानिकाचं एकमत झालं. आणि 1997 नंतर जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. चीन, भारत आणि इतर काही विकसनशील जे देश आहेत त्या खनिज इंधनाचा वापर वाढला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला काहीसा सशक्त झाला.
लोकसंख्येच्या आकारामुळे चीन आणि भारताचे हरितगृह वायूचे वार्षिक उत्सर्जन नजरेत भरू लागले. त्यातून दोन देशावर उत्सर्जन कमी करण्यासाठी दबाव वाढत गेला आणि दोन्ही देशांनी स्वच्छेने काही धोरणे जी आहेत ती अंगीकारली. त्याच्यानंतर पॅरिस करारातील जे मुद्दे आहेत, बऱ्याच वाटाघाटीने 2015 साली कोटो कराराचा वारसादार असलेला पॅरिस करार झाला, पण यासाठी विकसित देशांनी मोठी तडजोड करावी लागली. जागतिक तापमान वाढ हे विकसित देशाचे ऐतिहासिक पाप आहे आणि त्यामुळे ही समस्या सोडवणे त्यांचीच मुख्य जबाबदारी आहे. या विज्ञाननिष्ठ तत्वाला तिलांजली दिली गेली आणि तापमान वाढ रोखणे हे प्रत्येक देशाची जिम्मेदारी आहे आणि प्रत्येक देशाने आपण काय करू शकतो हे सांगावे आणि दिलेले वचन पाळावीत यावर पुन्हा जगाने देखरेख ठेवावी. हा पॅरिस कराराचा गाभा होता. ही वचने 5 वर्षासाठी दिली गेली. दर 5 वर्षाने वचननामा सादर करण्यात येईल. 5-5 वर्षाच्या टप्प्याने प्रगती करत शतकाच्या शेवटपर्यंत होणारी तापमान वाढ ही 2 अंश सेल्सिअसच्या जास्तीत जास्त खाली थांबवायचं ध्येय ठरवलं. विज्ञानाची मागणी हे ध्येय 1.5 अंश सेल्सिअस ठेवण्याची होती, पण गेल्या 5 वर्षामध्ये करारातील भाषा बदलली तर 1.5 अंशच्या दिशेने वचननामे असावेत असा दबाव मात्र वाढत गेला. पॅरिस कराराची अधिकृत अंमलबजावणी 2021 पासून सुरू होणार होती, पण जागतिक महासाथीमुळे वेळापत्रक 1 वर्ष पुरं गेलं आणि ग्लासगो येथील या वर्षीची बैठक हा महत्वाची होती, यावरून आपल्याला लक्षात येते. आता विकसित देशाची जबाबदारी गेली 5 वर्ष पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचे नियम ठरवण्यासाठी वाटाघाटी होत होत्या, पण सर्व देशांनी आपापले वचननामे अधिकाधिक महत्वाकांक्षी करावे यासाठी सातत्याने प्रयत्न होत होते. दरम्यान अमेरिकेत हवामान बदल वगैरे सब छूट है असे मानणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पने खळबळ उडाली. मोक्याच्या वर्षी अमेरिकेत सत्तापालट झाल्याने पॅरिस करारावरचे मोठे संकट टळले आहे. मात्र पॅरिस कराराचा भाग म्हणून विकसित देशाने विकसनशील देशाला वचनपूर्तीची ती आवश्यक तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत देण्याचं मान्य केलं. एव्हाना $500 अब्ज निधी उपलब्ध व्हायला हवा होता, पण असं घडलेलं नाहीये. आता तापमानवाढीचे फटके जगात विविध ठिकाणी बसू लागलेत आणि गरीब देशांना आणि जगभरातील गरीब समुदायांना ह्याचा सर्वाधिक मार बसतोय. त्यामुळे विकसित देशांनी वातावरण बदलामुळे बाधित देशांना समुदायांना नुकसान भरपाई सुद्धा द्यायला हवी अशी नवीन मागणी जी आहे ती करत आहेत. आणि इंधन व्यापाराची लॉबी गेल्या 2-1 दशकात खनिज इंधनाचा पर्यायी तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली, त्याला खर्च कमी झाला. 2015 पर्यंत पृथ्वीचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढले. हवामान चक्रामधील बदलाच्या झळा सामान्य माणसालाही लागल्या. त्यामुळे या विषयावर जनजागृतीला चालना मिळाली. खनिज इंधनाचा वापर कमी करावा यासाठी विकसित देशाचा जनमताचा रेटा वाढू लागला. उद्योगधंद्यामध्ये यासाठी अनुकूलता वाढू लागली. पण खनिज इंधनाचा जागतिक व्यापाराची आर्थिक उलाढाल कित्येक राष्ट्राच्या व्यवस्थेपेक्षा मोठी आहे. त्यामुळे आपली आर्थिक ताकद खनिज इंधनाचा वापर थांबू नये यासाठी जोरकसपणे लावू लागली. परिणामतः जागतिक परिषदेमध्ये प्रसिद्धीच्या झोतात ठोकल्या जाणाऱ्या चमकदार भाषणाच्या तुलनेत बंद दारावर वाटाघाटीमध्ये रेटलेले मुद्दे आणि देशांतर्गत प्रत्यक्षात उचललेली पावली प्रचंड याच्या पद्धतीने विसंगती आपल्याला दिसते. की इकडे सांगायचं की ग्लासगोच्या परिषदेत आम्ही खनिज तेल कमी करू आणि इकडे त्याचं जे आहे ते प्रमाण वाढवायचं. शक्यता आजची परिस्थिती काय, 2015 पूर्वी आणि 2100च्या सालापूर्वी 4 अंश सेल्सिअसच्या तापमान वाढीकडे वाटचाल होत होती, पण आजच्या घडीला साधारणतः 2.7 अंश तापमान वाढीकडे वाटचाल होत आहे. ही निश्चित प्रगती आहे. आता पॅरिस कराराची अंमलबजावणी सुरू झाल्याने काय होईल यासाठी 2 वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. एक म्हणजे 2025 ते 2030 कालावधीमध्ये दिलेली वचनं. भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट खनिज इंधनाचा वापर न करता म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेसने जे आहे की त्यांनी वीज निर्मिती करणार आहे. आज राज्यकर्ते वचने देत आहेत आणि यासाठी धोरणे आणि कायदे बनवतील. याचा राजकीय कारकिर्दीत साध्य होईल किंवा नाही झाले तर स्वतः उत्तरदायी असतील. त्यामुळे नजीकच्या भविष्यासाठी वचनाची पूर्तता होईल अशी बाळगता येते. सर्व देशांनी आपल्या वचनाची पूर्तता केली तर त्याला 21 सालाऐवजी 2.7 ऐवजी 2.4 अंश सेल्सिअस जे आहे ते तापमान वाढीचं टार्गेट भेटेल. दुसरं म्हणजे बऱ्याच देशांनी आपण हरित ग्रह उत्सर्जन नक्त शून्य म्हणजे 0 आपलं उत्सर्जन कमीत कमी करूनही आपल्या उत्सर्जना इतकंच हरित वायू विविध मार्गाने वातावरणातून काढून घ्यायचे या स्थितीला कधी आणणार याबाबतचं जाहीर धोरण घोषणा केल्या आहेत. त्याच्यामध्ये 2050 पर्यंत त्यानंतरची घोषणा आहे. भारताने 2070 पर्यंत आपण हे साध्य करू असं म्हटलंय. आजच्या राजकर्त्याने पुढच्या पिढीवर ही जबाबदारी टाकली, त्यामुळे ही वचनाची पूर्तता होईल का याबाबत अनिश्चितता आहे. जनमताचा रेटा काय,
जनमताचा रेटा याच्यावर काय की सर्व देशाकडून सर्व वचनाची पूर्तता होईल हे काहीसे अवास्तव आणि प्रचंड आशावादी गृहीतक आहे. विशेषतः जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक वाटा असलेल्या विकसित देशांनी वचन पूर्तता करणे ही अत्यावश्यक आहे. पण कोटो करारातील जबाबदारी त्यांनी पार पाडली नव्हती. पॅरिस करारातील आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचं वचन त्यांनी पाळले नाही. हा पूर्ण अनुभव जर पाहता विकसित देश वचनांना जगतील का याबाबत शंका घ्यायला जागा आहे. विकसित देशाकडून मदत निधी उपलब्ध झाला नाही तर इतर देशांनी वचन पूर्ण करणे अवघड जाणार आहे, हेही त्याच्यामध्ये महत्वाचे आहे. एकट्या भारतानेच $1000 अब्ज मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सध्याच्या चर्चेनुसार विकसनशील देशाच्या अपेक्षा इतका मदत निधी भविष्यात उपलब्ध होणे अशक्य आहे. पण बाधितांना नुकसान भरपाईचा मुद्दा परिषदेत जोरकसपणे पुढे आला आणि पुढेही विचार विनिमय होईल हा थोडासा दिलासा देणारी बाब आहे. तेव्हा ग्लासगो परिषद ही संतापणाची परिस्थिती फार निराशाजनक नसती तरी फार उत्साहवर्धकही नाहीये. आपण सारेजण जगता आपण काय करू शकू? स्थानिक आणि जागतिक पातळीवर जनमताचा रेटा लावून धरायला हवा आणि पर्यावरणाचा हा विषय प्रत्येक देशातील राजकीय मुद्दा व्हावा यासाठी प्रयत्न आपण सर्वांनी चालूच ठेवायला पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट मध्ये न्यूज आलेली आहे व्यक्तिविषयीमध्ये. डॉक्टर तेजिंदर पाल सिंग हे जे होते ते भारतात विशेष करून महाराष्ट्र आणि इतर काही राज्यात कापूस हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारं पीक आहे आणि बिटे कॉटन मध्ये वाद झाले असले तरी त्यानंतर कापसाचे उत्पादन काही प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून आले. शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणाऱ्या पिकाबाबत जगातील काही मोजक्या संशोधकांनी काम केलं आणि त्याच्यामध्ये असलेलं नाव म्हणजे डॉक्टर तेजिंदर पाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब कृषी विद्यापीठात पदव्युत्तर पातळीवर कापसावरील संशोधन केली गेली आणि ती 3 दशकं चालली. याच्यामध्ये यांचा रोल आहे की कापसाच्या नवीन प्रजातीमध्ये ब्रिटी कॉटन हे त्यांनी शोधून काढले. त्यांना लीडर ऑफ सर्व्हे टीम हा देखील पुरस्कार त्याच्यामुळे मिळाला. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आभासी चलन व्यवहार नियमनासाठी याचिका. देशातील आभासी चलनाच्या म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणि कायदेशीर चौकट घालून देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजेच जनहित याचिका करण्यात आलेली आहे. आभासी चलनाद्वारे केले जाणारे व्यवसाय आणि व्यवहाराद्वारे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाहीये. त्यामुळे नागरिकांच्या हिताच्या रक्षणासाठी माध्यमातून देशाबाहेर केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारावर कर आकारणीवर नियंत्रण ठेवण्याकरता तातडीने कायदे आणि मार्गदर्शक तत्वे करण्यात येण्याचा आदेश सरकार आणि अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि संबंधित प्राधिकरणांनी द्यावेत अशी मागणी या याचिकेद्वारे केली जात आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अमेरिकेच्या नागरिकांना भारतात पर्यटनास मुभा दिलेली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च आरोग्याची संस्था आहे CDC US सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी भारतात प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी स्तर 1 कोरोना सूचना यादी जारी केली. यात नमूद केले की पूर्णपणे लसीकरण झाले असेल तर संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो आणि भारतातील कोरोना सुस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा जो आहे निर्णय घेण्यात आलेला आहे. कर्तारपूर मार्गिका आजपासून चालू झालेली आहे. आता हा कर्तारपूर जी मार्गिका आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने डिसिजन घेतलाय की चालू करण्यात आली. त्यामुळे भारतातील भाविक पाकिस्तानमधील गुरुद्वारा साहिबा यांना भेट देऊ शकतील. कर्तारपूर मार्गिकेचं उद्घाटन 2019 नोव्हेंबरमध्ये झालं होतं. कोरोनाची साथ पसरल्यापासून ही मार्गिका बंद झाली होती. पंजाबमध्ये पुढील वर्षारंभी विधानसभेची निवडणूक होत असून ही मार्गिका पुन्हा खुली केल्याचा राजकीय लाभ निवडणुकीत मिळू शकतो असं वाटल्याने चालू केली असं म्हणताय. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरने म्हटलंय की कर्तारपूर साहिब मार्गिका खुली करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतलाय. त्याच्यामुळे शीख भाविकांना मोठा लाभ होणार आहे. या निर्णयातून मोदी सरकारने शीख समाजाबद्दलची आस्था आणि गुरु नानक देवजी यांच्याबद्दलची भक्ती दिसून येते असं सांगतायत. ही कर्तारपूरमध्ये जे आहे की गुरु नानक देवाचं एक स्थान, एक पवित्र स्थान असं समजलं जातं. पूर्वांचलमध्ये एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे पूर्वांचल एक्सप्रेस म्हणजे उत्तर प्रदेशचा जो पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये उपेदा UP एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ही त्याची ऑथॉरिटी असणार आहे. पूर्वांचल एक्सप्रेस उत्तर प्रदेशची केवळ कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर नाहीये तर एक प्रकारे सगळ्या गावाला जोडून तिथे एक विकास साधण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. याच्यामुळे काय आहे की ऑब्व्हियसली जी दुर्गम भाग आहेत द्रुतगती मार्गाच्या नेटवर्कवर या प्रदेशातील जे दुर्गम भाग आहेत त्यांचे एक प्रकारे कनेक्टिव्हिटी केली जाईल. पण प्रवासाचा वेळ ही खूपच कमी होईल. दिल्ली ते बुंदेलखंडातील चित्रकूट जिल्ह्यादरम्यान प्रवासाचा वेळ 12 ते 14 तासाऐवजी यमुना, आग्रा, लखनौ, पूर्वांचल, बुंदेलखंड या मार्गामुळे 8 तासावर येणार आहे. आणि सध्या दिल्ली आणि बुंदेलखंड प्रदेशादरम्यान थेट रस्ता जोडणीच नाहीये असं सांगण्यात येत आहे. असंही पहिल्यांदाच घडत आहे की 2 द्रुतगती मार्गाच्या आग्रा, लखनौ आणि पूर्वांचल यांच्या एका छोट्याशा विस्ताराचं रूपांतर विमानाच्या इमर्जन्सी लँडिंग करता एअर स्ट्रिप मध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे व्यापार जो आहे ते वाढण्यास मदत होणार आहे.
नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, फिच कडून देशाचे पतमानांकन जैसे थे. जागतिक पतमानांकन जी संस्था आहे फिच रेटिंग्स यांनी भारताचं सार्वभौम पतमानांकन नकारात्मक दृष्टिकोनाच्या BBB- उणे या याच्यावर कायम ठेवलंय. प्रचंड मोठे सार्वजनिक कर्ज, कमजोर वित्तीय क्षेत्र, अडखळलेल्या स्थितीत असलेल्या काही संरचनात्मक सुधारणा नकारात्मक घटक असले तरी बाह्य धक्क्यांना पचवू शकणार नाही अशी विदेशी चलन गंगाजळी जमेची बाब असून त्यामुळे माध्यम अवधित अर्थव्यवस्थेच्या वाढीला असणारे धोके निवळतील अशी तिचा सकारात्मक सूर ही आहे. परंतु पतमानांकन जे आहे ते जसे ते आपल्याला ठेवलेले दिसतंय, क्रेडिट रेटिंग जे आहे जसे ते ठेवलेली आपल्या भारताची दिसते. खाजगी गुंतवणुकीचा प्रवास खुला होणे अपेक्षित असं गव्हर्नर दास यांनी मत व्यक्त केलेले आहे. मोठ्या खंडानंतर अर्थव्यवस्थेत खाजगी भांडवली गुंतवणुकीचा प्रवाह पुन्हा सुरू होण्याच्या वाटेवर आहे. कोरोनाच्या आघाताने घायाळ अर्थव्यवस्था सावरून स्थिर स्थितीवर होण्याच्या दृष्टिकोनातून आश्वासक आहे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. खाजगी भांडवली गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाल्यास महामारी नंतरच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था वेगवान वाढीची क्षमता खऱ्या अर्थाने दिसून येईल असा विश्वास गव्हर्नर यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसतो. चला तर मग आपण सकाळ पेपरच्या काही इम्पॉर्टंट न्यूज बघूया. याच्यामध्ये पण हीच न्यूज आपण जी कव्हर केली होती की माफिया राज गेले आणि विकास परवारे पंतप्रधानी युपीतील प्रचाराचा बिगुल पूर्वांचल एक्सप्रेसवर दिसली एअर कॉरिडॉर. म्हणजे अशा पद्धतीने जी एअर कॉरिडॉर आहे हे पण एक प्रकारे त्याच्या निर्माण केलेलं आहे आणि याच्यातून अनेक जे उत्तर प्रदेशातील पूर्व भाग आहे याची कनेक्टिव्हिटी एक प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न या पूर्वांचल एक्सप्रेसद्वारे केला जाणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, कॅगची भीती गेली असं मोदी यांनी प्रतिपादन केलेलं आहे की देशात एकेकाळी कॅग म्हणजे महालेखापाल तर्फे केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणाकडे भीतीच्या नजरेतून पाहिलं जायचं, पण आज मानसिकता बदलली असून लेखापरीक्षण हा मूल्यवर्धनाचा भाग मानला जातो अशा शब्दात मोदी यांनी विरोधकावर टीका केली आहे. आता कॅग बद्दल जर आपण बघितलं तर आपल्याला भारत सरकारने 1858च्या कायद्यानुसार आजच्या दिवशी मुंबई म्हणजे तत्कालीन बॉम्बे, मद्रास, बंगाल या प्रांताच्या लेखापरीक्षण विभागाचं एकत्रीकरण केलं आणि ब्रिटिश सरकारने 16 नोव्हेंबर 1860ला भारताच्या पहिल्या ऑडिटर जनरलची नियुक्ती केली आणि हे पद आजही कायम आहे. या निमित्त आजचा दिवस कॅग दिवस म्हणून साजरा करण्यात येण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कॉन्स्टिट्यूशन मध्ये 148 जे आर्टिकल आहे ते कॅगची अपॉइंटमेंट कशी होणार, ओथ कोण देणार, त्यांना सर्व्हिस कशी देणार याबाबतचं जे आर्टिकल आहे. आणि कॅग म्हणजेच कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया याची अपॉइंटमेंट जी आहे ते प्रेसिडेंट करतं आणि ह्याचं टेन्युअर जे आहे ते फिक्स आहे, 6 इयर्ससाठी असू शकतं किंवा 65 इयर्सच्या खाली एज असताना असू शकतं. आणि कॅगला जे आहे प्रेसिडेंटच रिमूव्ह करू शकतात. जे पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोसिजर आहे त्याच्या याद्वारे प्रेसिडेंट जे आहे त्यांना रिमूव्ह करू शकतात आणि सुप्रीम कोर्ट जज ज्या पद्धतीने रिमूव्ह होतं त्याच पद्धतीने कॅगचं रिमूव्ह केलं जाऊ शकतं. इज इलिजिबल टू होल्ड एनी ऑफिस आयदर इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इन स्टेट. कॅगची जेव्हा त्याच्याकडे पदवी आहे तेव्हा तो दुसरे ऑफिस जे आहे ते होल्ड करू शकत नाही, म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट करू शकत नाही. आणि हे जे आहे ही सॅलरी अँड अदर सर्व्हिसेस कंडिशन कॅन नॉट बी व्हेरीड टू हिज डिसएडव्हान्टेजेस आफ्टर अपॉइंटमेंट. म्हणजे ज्या आहेत की सॅलरीज वगैरे फिक्स आहे. जे पण आपलं कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जी पण आपली रक्कम असते त्याचं ऑडिट करण्याचं काम कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया करतं आणि त्याच्यासाठी स्टेटचे देखील जे सीएजे असतात त्याच्यामध्ये कन्सोलिडेटेड फंड ऑफ इच स्टेट, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे कॅगकडे सगळे जे ऑडिट आहेत कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाचं पण ऑडिट असतं प्लस कन्सोलिडेटेड फंड ऑफ इच स्टेट आणि युटीचं त्याच्याकडे देखील ऑडिट असतं. आणि त्याचबरोबर कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया आणि पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया याचं देखील ऑडिटिंग त्याच्याकडे असतं. जे पण ऑडिट आहे त्याच्यामध्ये रिसिप्ट किती भेटले, एक्सपेंडिचर किती भेटलं, गव्हर्नमेंट कंपनीज कडून किती आलं, कॉर्पोरेट बॉडीज कडून किती आलं, अशा अनेक जे पैलूज आहे याच्यामध्ये एक प्रकारे सीएजी करतात. एक पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे, पब्लिक अकाउंट कमिटी म्हणजे पार्लिमेंटरी स्टँडिंग कमिटी जी आहे, पार्लिमेंटरी स्टँडिंग कमिटी आणि पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे 1919ला एक प्रकारे क्रिएट केली होती आणि जे सीएजीचे जे रिपोर्ट्स असतात ते पब्लिक अकाउंट कमिटीला जातात. 3 सीएजी रिपोर्ट्स, ऑडिट रिपोर्ट ऑन अप्रोप्रिएशन अकाउंट, ऑडिट रिपोर्ट, फायनान्स अकाउंट हे जे रिपोर्ट्स असतात ते एक प्रकारे पब्लिक अकाउंट कमिटीला जातात आणि नंतर पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे ती रिपोर्ट्स बघून जे आहे ती पार्लिमेंटला सादर करते. आता याच्यामध्ये सीएजी जो आहे त्याला काय काय चॅलेंजेस आहेत. इन प्रेझेंट टाइम ऑडिट आर गेटिंग कॉम्प्लेक्स बिकॉज ऑफ फॉर्म्स ऑफ करप्शन अँड माल ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामुळे त्याला डिटेक्ट करणं खूप अवघड झालंय. बिसाइड दॅट हिस्टॉरिक टास्क ऑफ कीपिंग क्लोज वॉच ऑन द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट आर नाव ऑडिटिंग सेव्हरल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट्स. पब्लिक पार्टनरशिप जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर एक प्रकारे वॉच त्यांना जास्तीत जास्त ठेवावं लागतंय.
आणि आरटीआय ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत जी माहिती दिली जाते त्याचा ऍक्सेस देखील कॅगला भेटायला पाहिजे, पण तो अजून भेटत नाहीये. ज्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनने जरी 6 इयरचं टर्म जे आहे ते कॅगला दिलेलं आहे, पण जे आहे की एज हॅज बीन रिड्युसिंग द ऍक्च्युअल टर्म्स ऑफ सक्सेसिव्ह कॅग, म्हणजे हे जे प्रॅक्टिकलमध्ये हे एवढंच टर्म जे आहे ते फॉलो होत नाही, ह्याच्यापेक्षा कमी टर्म आहे ते फॉलो केलं जातं. याच्यासाठी एक विनोद राय कमिटी बसलेली होती, त्याच्यामुळे त्यांनी रिकमेंडेशन दिल्या होत्या की ब्रिंग ऑल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, पंचायती राज इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट फंडेड सोसायटी विदिन द अँबिट ऑफ कॅग, म्हणजे पब्लिक पार्टनरशिप ज्या आहेत त्या कॅगच्या अंडर येत नाहीत, पंचायती राज इन्स्टिट्यूशन पण कॅगच्या अंडर येत नाही, गव्हर्नमेंट फंडेड सोसायटी पण कॅगच्या अंतर्गत येत नाही. तर या तिन्ही ज्या आहेत त्या कॅगच्या अंतर्गत आणा. कॅग ऍक्ट 1971 जो आहे तो अमेंड करा आणि गव्हर्नन्ससाठी ज्या गोष्टी लागतात ते त्याच्यामध्ये ऍड करा, असं रिकमेंडेशन जे आहे ती विनोद राय कमिटीने कॅग बद्दल दिलेलं आपल्याला दिसतंय. की आपण कॅगची माहिती पाहिली. चला काही पीआयबीच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया. याच्यामध्ये केसरे हिंद हा जो अरुणाचल प्रदेशचा आहे तो स्टेट बटरफ्लाय बनलेला आहे, त्याचं नाव आहे केसरे हिंद. आपण पिक्चर मध्ये बघू शकतो कशा पद्धतीचा हा केसरी हिंद आहे. इलिजू सॅलोफ्टेल, a butterfly carrying India its name found in the next door of China will become state butterfly of the Arunachal Pradesh. याचं प्रोटेक्शन स्टेटस जर आपण बघितलं तर शेड्यूल 2 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 याच्या अंतर्गत येतो. आणि केसरे हिंद म्हणजे एम्परर ऑफ इंडिया, याचं नाव जे आहे केसरे हिंद दिलेलं आहे, म्हणजे एम्परर ऑफ इंडिया. याचं एक प्रकारे 6 स्टेटमध्ये हे फाउंड होतो ईस्टर्न हिमालयाच्या. बटरफ्लाय विथ 90 to 120 mm wingspan is found in 6 states along with the eastern Himalaya. नेपाळ, भूटान, म्यानमार, लाओस, व्हिएतनाम, साऊदर्न चायना याच्यामध्ये देखील हा बटरफ्लाय सापडतो. दुसरे जर बटरफ्लाय बघितले तर मलाबार बाउंडेड पिकॉक और बुद्धा मैसुरी विच इज रिसेंटली डिक्लेअर्ड ॲज अ स्टेट बटरफ्लाय ऑफ केरला, म्हणजे मलाबार बाउंडेड पिकॉकला देखील स्टेट जे आहे बटरफ्लाय केरळाचं डिक्लेअर केलंय. तमिल योमनला देखील एक स्टेट बटरफ्लाय जे आहे तमिळनाडूचं डिक्लेअर केलंय. आणि आताचा जो आहे केसर हिंद हे अरुणाचल प्रदेशचं केलंय. म्हणजे आता मला जोड्या लावा क्वेश्चन मध्ये हे क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि ऑलरेडी महाराष्ट्राचा ब्ल्यू मॉर्मॉन हा बटरफ्लाय आहे, उत्तराखंडचा कॉमन पिकॉक आणि कर्नाटकाचा साधन बर्ड विंग्स हे जे आहेत हे बटरफ्लाय जे आहेत ते स्टेट बटरफ्लाय म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंट 60s मार्क्स ऍट द एज ऑफ इंडियन अलाइनमेंट. म्हणजे ही जी आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंट काय होती, बर्थ अॅनिव्हर्सरी जी 14 नोव्हेंबरला झाली जवाहरलाल नेहरूची, त्याच्या अंतर्गत त्याची आठवण झाली की नॉन अलाइनमेंट मुवमेंट हा जो एक डिसिजन होता जवाहरलाल नेहरूचा, एक प्रकारे खूप छान डिसिजन होता. याच्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 झाल्यानंतर एक प्रकारे जग जे आहे ते युएसए आणि युएसएसआर यांच्या 2 पक्षामध्ये गेलं, बायपोलर वर्ल्ड एक प्रकारे झालं. परंतु नेहरू यांनी आपला एक सेपरेट स्टँड घेतला की आम्ही युएसए कडून पण नाहीयेत आणि युएसएसआर कडून पण नाहीयेत, आम्ही न्यूट्रल आहोत. म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट मध्ये न्यूट्रलता त्यांनी दाखवली. 1946 ला 6 days आफ्टर नेहरू फॉर्म द नॅशनल गव्हर्नमेंट ही स्टार्टेड ही प्रपोज टू कीप अवे फ्रॉम द पॉवर ऑफ पॉलिटिक्स ग्रुप aligned against one another. One world that free the India will work. Nehru opposed the conformity required by both sides in the Cold War. म्हणजे जे कोल्ड वॉर चालू होतं युएसएसआर आणि युएसएसआरचं त्याच्यामध्ये पार्ट त्यांनी घेतला नाही. नॉन अलाइनमेंट वॉज द लेटेस्ट कॉस्टली पॉलिसी फॉर प्रोमोटिंग इंडियाज डिप्लोमॅटिक प्रेझेन्स. म्हणजे स्वतःचा काहीतरी प्रेझेन्स आहे, स्वतःची काहीतरी आमची डिसिजन मेकिंग आहे ते दाखवण्यासाठी जो नॉन अलाइनमेंटचा मुवमेंटचा डिसिजन होता तो खरंच खूप छान होता. त्याच्यामधून त्यांनी ट्रीटी ऑफ पीस, फ्रेंडशिप आणि कोऑपरेशन बिटवीन इंडिया, सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, लिबरेशन वॉर, बांगलादेश अनेक देशाची त्यांनी जी आहे ट्रीटी केली नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या अंतर्गत. परंतु 2 मेंबरनीच फक्त त्याला सपोर्ट केला नॉन अलाइनमेंट मुवमेंटला. बाकी सगळे जे ग्रुप्स आहेत ते जे आहेत की समाविष्ट दुसऱ्या गटात झाले. इथिओपिया, सायप्रस यांनी देखील नॉन अलाइनमेंट मुवमेंटला सपोर्ट केला. आणि सेल्फ रिलायन्स आणि कलेक्टिव्ह ऍक्शनची याच्यामध्ये लॅकिंग होती. पण डिप्लोमॅटिक जे स्थान आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंटचं आजही जगात तेवढंच आहे की एक स्पेशल स्टॅन्ड जो आहे तो इंडियाने त्या काळात घेतला होता. नेक्स्ट जो आहे ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन. आता हे कशासाठी असतो की एअर क्वालिटी मेजर करण्यासाठी हा प्लॅन असतो. त्याच्यामध्ये लेवल 1 वर येलो हे साईन दाखवलं जातं. ऍक्टिव्हिटी क्या केल्या जातात की कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी अलाउड केल्या जातात, तर तुमची हवेची पातळी कशी आहे त्याच्यानुसार ग्रेड देऊन तुमच्या ऍक्टिव्हिटीज डिसाईड केल्या जातात. ओके, अगर क्रायटेरिया येलो असेल तर सगळ्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी, मॉल वगैरे ओपन हे सगळे ठेवले जातात. जर नेक्स्ट तुमची लेवल असेल की एम्बर लेवल असेल 1% पॉझिटिव्हिटी रेट 2 कॉन्सिक्युटिव्ह डेट, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी अलाउ केल्या जातात. दुसऱ्या जे ऑड इव्हन स्कीम आहे ती लागू केली जाते. मॉलमध्ये देखील ऑड इव्हन स्कीम लागू केली जाते पोल्युशन रोखण्यासाठी. स्टेट इन द नॅशनल कॅपिटल region were directed to implement actions under emergency category of graded response action plan
टू कंट्रोल एअर पोल्युशन सेड ऑफिसर ऑर्डर. मतलब ते ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन इम्प्लिमेंट करा जी पण हवेची क्वालिटी खराब होत आहे त्याच्या अंतर्गत. When study by the WHO found that Delhi was the most polluted city in the world, panic spread in the center as well as state government. Approved by Supreme Court 2016, the plan was formulated after several meetings. Environment Pollution Prevention Authority held the state government experts. हे मीटिंग मध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन जो आहे तो फॉर्म्युलेट झाला होता आणि एक प्रकारे ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन ऍज अ इमर्जन्सी मेजर म्हणून अप्लाय होईल. इफ एअर क्वालिटी रिचेस टू सिव्हिअर प्लस स्टेज, मग त्याच्यानंतर एक प्रकारे स्कूल देखील शटडाऊन केले जातील असं ग्रेडेड रिस्पॉन्स फंड मध्ये सांगण्यात आलंय. सेव्हिअर मध्ये किती सेव्हिअर प्लस इमर्जन्सी मध्ये 300 क्युबिक मीटर पेक्षा जास्त PM 2.5 प्रमाण गेलं. स्टॉप एंट्री ऑफ ट्रक्स इन टू डेली, स्टॉप कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी, ऑड इव्हन स्कीम इंट्रोड्यूस करा, टास्क फोर्स टू डिसाइड एनी ऍडिशनल स्टेप इन्क्लुडिंग शटिंग द स्कूल. हे स्कूल देखील शटडाऊन केले जाऊ शकतात या सिव्हिअर सिच्युएशन मध्ये. सिव्हिअर म्हणजे सिव्हिअर प्लस ही सिच्युएशन सगळ्यात लास्ट आहे. सिव्हिअर सिच्युएशन मध्ये 250 जे आहे क्युबिक जे आहे तेवढं पोल्युशन होतं. याच्यामध्ये ट्रान्सपोर्टला एनकरेज केलं जातं डिफरंट रेटमध्ये. ऑड इव्हन स्कीम आहे. तर क्लोज म्हणजे वेगवेगळे रिस्ट्रिक्शन जे आहे तुमच्या हवेची क्वालिटी कशी आहे त्याच्यानुसार ठरवले जातात. आता PM10चं जर याचं 430 इतकं पोल्युशन असेल तर त्याच्यानुसार याचं सिव्हिअर ही जी लेवल आहे ही ठरवली जाते. त्याच्यामध्ये PM 2.5चं प्रमाण किती आणि PM10चं प्रमाण किती हवेनुसार त्याच्यानुसार हे व्हेरी पुअर, सिव्हिअर प्लस ही हवेची क्वालिटी डिसाईड करून त्याच्यावर ऍक्शन्स घेतले जातात. नेक्स्ट जे आहे की फर्स्ट नॅशनल अचिव्हमेंट सर्वे इंडियामध्ये झाला. त्याच्यामध्ये क्लास 3rd, 5th आणि 8th यांचं जे सर्वे झाला हा नॅशनल अचिव्हमेंट सर्वे झाला. लार्ज स्केल सर्वे ऑफ द स्टुडंट लर्निंग अंडरटेकन बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन 3rd, 5th, 8th, 10th या लोकांचा सर्वे याच्यामध्ये घेण्यात आला. NCERT has developed assessment framework for gauging the competency attained by the student while learning outcome. म्हणजे काय काय कॉम्पिटन्सी आहे त्यांचे लर्निंग आउटकम कसे आहेत या सर्वेनुसार याच्यामध्ये नॅशनल अचिव्हमेंट सर्वेनुसार सांगण्यात आलं. मॉस टू ऑनर द 1921 मलाबार रेबिलियन मॅट्रेड. आता हे मलाबार रेबिलियन जे आहे ते इंग्रजांच्या काळात झालं होतं. द ग्रेनाइट प्लॅट्यूड फिचरिंग नेम्स ऑफ द वरीम कुमातू, कंचहमंग हजी, अली मसिलियार, अदर मॅट्रेड. म्हणजे 1921ला जे मलाबार रेबिलियन मध्ये शहीद झाले अशा अनेक लोकांच्या स्मरणार्थ ही मॉस बांधण्यात आलेली आहे. तर मलाबार रेबिलियन जे आहे ते 1921ला स्टार्ट झालं होतं ब्रिटिश कॉलनिकल रूलच्या अंडर. आता ब्रिटिश कॉलनिकल रूल मध्ये जी फ्युडल सिस्टीम होती, फ्युडल सिस्टीम म्हणजे जमीनदाराची सिस्टीम होती इन द सादर्न मलाबार बट एंडेड इन द कम्युनल व्हायलन्स बिटवीन हिंदूज आणि मुस्लिम. आणि त्याच्यानंतर याच्यामुळे काय झालं की हिंदूज आणि मुस्लिम मध्ये वादावादी झाल्या. देअर वेर सिरीज ऑफ क्लॅशेस बिटवीन मप्पिला प्लेझेंट्री अँड लँडलॉर्ड्स. म्हणजे लँडलॉर्ड आणि जे मप्पिला प्लेझेंट्री जिथे जे त्यांचं लँड होतं त्याच्यामध्ये अनेक वादावादी झाल्या. सपोर्टेड बाय ब्रिटिश थ्रू आउट द 19th and 20th century. It began the reaction against the heavy-handed crackdown on the Caliphate movement, campaign defense in the Ottoman Caliphate. म्हणजे कलिफात मुवमेंट जी चालू होती त्याचा हे पण एक रिपरकर्शन होतं मुस्लिमांवर. आणि मपिला अटॅक टू कंट्रोल ऑन द पोलीस स्टेशन. ब्रिटिश गव्हर्नमेंटवर त्यांनी कंट्रोल घेण्याचा ट्राय केला कारण जमीनदार जे आहेत यांचं खूप एक्सप्लॉयटेशन याच्यामध्ये करत होते. ही वॉज वन ऑफ द लीडर. म्हणजे वरीकुमा हजी हे जे आहेत हे लीडर होते. यांनी 75,000 नेटिव्ह सीज कंट्रोल लार्ज टेरिटरी फ्रॉम ब्रिटिश रूल. यांनी ब्रिटिश रूल पासून एक प्रकारे 75,000 ते नेटिव्ह होते. आणि क्रॅकडाऊन जी खलिफा मुवमेंट ब्रिटिशांनी केली त्याच्या विरोधात पण एक रिॲक्शन याच्यावर मलाबार रिबेलियन मध्ये केला होता. तसेच मपिलावरेंद लँडलॉर्ड ही मुवमेंट त्याच्या विरुद्ध पण आपल्याला होती आणि त्यांच्या स्मरणार्थ मॉस बांधण्यात केरळमध्ये आलेले आहे. व्हॉट इज रिटेल डायरेक्ट स्कीम फॉर इन्व्हेस्टर ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी. तर आरबीआयने अनाउन्स केलंय प्रपोजल फॉर रिटेल डायरेक्ट स्कीम फॉर द इन्व्हेस्टर इन द गव्हर्नमेंट सिक्युरिटी अँड इंटिग्रेटेड ओव्हरमेंट स्कीम. ही रिटेल डायरेक्ट स्कीम म्हणजे काय की स्मॉल जे इन्व्हेस्टर आहेत ते डायरेक्टली मार्केटमधून बाय आणि सेल गव्हर्नमेंट सिक्युरिटी करू शकतील डायरेक्टली विदाउट एनी इंटरमिडिएटरी लाईक म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये जसा इंटरमिडिएटरी असतो त्याच्या इंटरमिडिएटरी व्यतिरिक्त ते जे डायरेक्ट सेल अँड परचेस जे आहे सिक्युरिटी करू शकतील. इट इज अ सिमिलर टू प्लेसिंग फंड्स इन द डेप्ट इन्स्ट्रुमेंट सच एज अ फिक्स्ड डिपॉझिट इन द बँक. ही एक प्रकारे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये आपण एफडी मध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतो तशा पद्धतीने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकू. याच्यामुळे काय होईल विथ द गव्हर्नमेंट ब्रिंग बॉरोवर देर इज अ सॉव्हरन गॅरंटी फॉर द फंड हेन्स झिरो रिस्क डिफॉल्ट. म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला रिस्क जे सिक्युरिटीज आहे त्या इश्यू करत आहे म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट निश्चितपणे पैसे देतील त्यामुळे एक प्रकारे झिरो रिस्क तुमची होईल. ऑल्सो गव्हर्नमेंट सिक्युरिटी मे ऑफर बेटर इंटरेस्ट रेट दॅन द बँक फिक्स डिपॉझिट. मतलब या बँकच्या फिक्स डिपॉझिट पेक्षा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहेत ते चांगले रिटर्न्स तुम्हाला देतील. याच्यामध्ये 10 वर्षानंतर एक प्रकारे सिक्युरिटीज मध्ये 6.3.6% एवढा इंटरेस्ट रेट याच्यामध्ये देण्याची शक्यता आहे.
आणि एक प्रकारे ऍक्सेसिबिलिटी जी आहे इंडिव्हिज्युअल लोकांना भेटेल. इन्व्हेस्टर विशिंग टू ओपन रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट डायरेक्टली विथ द आरबीआय कॅन डू सो ऑनलाईन पोर्टल टू सेटअप पर्पज ऑफ द स्कीम. या स्कीमसाठी एक ऑनलाईन पोर्टल करणार आहेत. Investor wishing to open retail direct gilt account directly with the RBI can do so through online portal set up by it. Once account activated with the aid of password sent to user mobile phone, investor will be permitted to buy security either in primary market or secondary market. मिनिमम अमाउंट जी आहे ती 10,000 याच्यासाठी लागणार आहे. पेमेंट विल बी मेड थ्रू नेट बँकिंग आणि युपीआय प्लॅटफॉर्म थ्रू याच्यासाठी पेमेंट लागणार आहे. याच्यामुळे एक प्रकारे बॉर्डर इन्व्हेस्टर बेस सरकारला मिळणार आहे. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होणार आहे. डायव्हर्स बॉरोविंग फ्रॉम द गव्हर्नमेंटला सगळ्यांकडून व्यवस्थित बॉरोविंग भेटतील. त्याच्यानंतर दुसरी जी आहे की वाय आरबीआय सेटिंग अप द इंटिग्रेटेड ओबर्ट्समन स्कीम. ही इंटिग्रेटेड ओबर्ट्समन स्कीम कशामुळे काढत आहे की एक प्रकारे प्रायर टू इंट्रोडक्शन ऑफ द स्कीम आरबीआय हे 3 डिफरंट ओबर्ट्समन होते. एनबीएफसी या नॉन बँकिंग प्रीपेड पेमेंट इश्युअर आणि विथ रिस्पेक्ट टू बँक दे आर ऑपरेटेड बाय द आरबीआय थ्रू 22 ओबर्ट्समन ऑफिस मधून ते ऑपरेट होत होते. पण द आरबीआय वुड नाव अपॉइंट ओबर्ट्समन अँड डिप्युटी ओबर्ट्समन फॉर 3 इयर्स. अशा पद्धतीने त्यांची निवडणूक केली जाणार आहे. कंप्लेंट्स काय केल्या जातात ओबर्ट्समन मध्ये, जे आपण बँकेच्या कंप्लेंट्स करतो, ग्रीव्हन्सेस रिट्रेसल मेकॅनिझम जे आहे तो ओबर्ट्समन द्वारा वर्क होतं. कंप्लेंट्स मे बी मेड आयदर फिजिकली और सेंट्रलाइज रिसिप्ट और प्रोसेसिंग सेंटर आरबीआयज ऑफिस और इलेक्ट्रॉनिक थ्रू रेग्युलेटर कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम याद्वारे आपण कंप्लेंट करू शकतो. आणि ओबर्ट्समन जी आहे ती क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. आपण आता बघू शकतो की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आपण बघितलं त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत. एक तर ट्रेजरी बिल आणि दुसरी जी आहे डेटेड सिक्युरिटी. ट्रेजरी बिल जी एक शॉर्ट टर्म सिक्युरिटीज आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्याच्यामध्ये 91 दिवस 192 दिवस आणि 364 दिवसापर्यंत त्याची मॅच्युरिटी पिरियड असतो. तर डेटेड सिक्युरिटी ह्या लॉंग टर्म इन्स्ट्रुमेंट आहेत. मॅच्युअर होण्यासाठी त्याला 5 इयर ते 40 इयर लागतात. टी बिल्स ओनली इश्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. इंटरेस्ट ऑन देम डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्स. सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहेत ते ट्रेजरी बिल इश्यू करतात आणि त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे ते मार्केट फोर्सेसच डिसाईड करतात. ओके, अशा पद्धतीने आपण ओबर्ट्समन आरबीआयची ओबर्ट्समन जे इंटिग्रेटेड ओबर्ट्समन स्कीम, तसेच आपण आरबीआयची जी आहे रिटेल इन्व्हेस्टरला कशा पद्धतीने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज देण्याची स्कीम जी आहे ती पाहिली. त्यानंतर ट्रेजरी बिल आणि डेटेड सिक्युरिटीचा डिफरन्स आपण पाहिला. ओके फ्रेंड्स, उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत. So have a good day all of you. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel.